मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही जाताना सांगायचं झालं तर तुमच्या पायामध्ये शूज ट्रॅक आणि कंपल्सरी असणारी टीमची जर्सी विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे एक अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इतकं जेव्हा पत्त्याचे प्रश्न आणि उत्तर जे गेम त्याला बंद होईल कश्मकश मुकाबला काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनेक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच बरोबर सलामी सोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. You had given your 100%. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मनाच्या हार्दिक असं स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून 198 देशांमध्ये जे प्रेक्षक घरात असल्यामुळे ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. मित्रांनो, एक प्रेक्षक ज्या स्पर्धा लाईव्ह पाहत असतो त्यांचं नाव आहे महेंद्र खिल्लारी, US कॅलिफोर्निया या ठिकाणी हा प्रेक्षक लाईव्ह प्रेक्षण पाहत असतो त्यांचं सुद्धा स्वागत. तर सर्व मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण सजलं गेलं. एका बाजूला पॉइंट आहे, एका बाजूला कव्हर आहे, शॉर्ट कव्हर पाहायला मिळतो. मिड ऑन आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक ऑरेंज कॅप जरूर सांगेल अमोल. तर त्या साईडला जर का पाहिलं गेलं तर शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळतो. मात्रे सर्व क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्या साईडला जर का पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग आहे. स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका बाजूला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सचिन हा क्षेत्ररक्षक तुम्हाला कबड्डीच्या दिशेने पाहायला मिळतो. सर्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वच्छ होताना दिसतो. तुमचं पण असा गोलंदाजीसाठी स्वच्छ होताना दिसतोय. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शायकिंग वरती असणार आहे तो म्हणजेच मिथून बुकी आणि नॉन शायकिंग होते अनिकेत. पहिला चेंडू खूप टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीचा फटका फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ड्राईव्ह झाला. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 4 धावा. पहिला चेंडू होते चौकार खेचण्याचा कारनामा विनम्र सहभाग्याने 120 वेळा पहिला चेंडू खेळला आणि 20 वेळा त्याने चौकार खेचून काढला. पहिल्या चेंडूवरती लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला तर विक्की याच्या बॅटमधून येणारा चौकार पाहायला मिळतोय. सांगायचं झालं अमोलची आज मात्र त्यांची स्वतःची जिम आहे. कोणाला जर फिटनेस जर ठेवायची असेल तर त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फिटनेस किती महत्वाचा आहे हे सांगेल. मैदानाच्या जाऊया. आता सुरेख पद्धतीने चेंडू प्लेइंग बॉडी शोधापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र बोट आकाशाकडे उडताना दिसतात आणि फलंदाज गुलाल याची काही संपुष्टात. पहिल्या चेंडूची पहिला गडी झालाय आणि घेत सारखा खेळाडू तंबूच्या कडे परतला जातोय. चेंडू पंच वाईट होता का? गोलंदाज पण सज्ज झालाय. या मात्र खूप टप्प्याचा चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते. या मात्र सुरेख पद्धतीची फेकी केली जाते. पंचाकडे दाद मागितली जाते. एक धाव सर्व पूर्ण केली गेली होती. पंच मात्र पायातून घेण्यात येईल. जो काही निर्णय पंचांचा अंतिम निर्णय असणार आहे. जो काही पंच निर्णय देतील तो अंतिम निर्णय असणार आहे. एक धाव कंप्लीट केली होती. पंचांनी निर्णय दिलाय. एक धाव आली. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. अमोलजी त्यांच्याबद्दल सांगत होतो. जर का तुम्ही पाहिलं गेलं मुंबई संघाचा मुंबईचा खेळाडू सरफराज खान बँगलोर या संघातून खेळायचा आणि त्याचं शरीर इतकं वाढलं, इतकं भरधावशा गोष्टी झाली की त्याला विराट कोहली म्हणाला घरी जा आणि तुझं जे वजन आहे ते कमी कर, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मला बघ आणि तू स्वतःला बघ.
तुला सरफराज खान बद्दल सुद्धा सांगतो की आता अंडर 19 मधून त्याला खेळताना पाहिलं होतं, पण त्याचं वय जर का तुम्ही पाहिलं गेलं तर 25 ते 26 वर्षाचा खेळाडू आहे. मैदानाच्या आत सर्व गोलंदाज सज्ज झालाय. फुलटाची खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लेइंग बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये जाणारा एक धाव येते. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दाखल करते भैरवी, तर धावसंख्या दाखवली जाते 6 धावा दाखल करतील लगेच 6 धावा दाखल करतील लगेच. क्रिकेट बद्दल त्याच पद्धतीने सांगत जातो की आपल्या सहदेशी की मैदान असणं गरजेचं आहे, त्यात त्याला फिटनेस सुद्धा असणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज झाला आहे. आता एअर फिल्टरची हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉट मध्ये फेकी केली जाईल त्यावर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाहेर. टू न आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि की बाद झाला तोपर्यंत लगेचच हा फलंदाज बाद होतो, तर मुच्या फिरवला येतो. तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने बाद होताना दिसतो. धावसंख्या दाखल करते 7 धावा दाखल करते. 7 धावाचं महत्व सांगायचं झालं तर महेंद्रसिंग धोनी याचा जन्मदिवस तुम्ही पाहिला 7 जुलै 1981. आता त्याचा जन्मदिवस आहे. त्याचा जर्सी नंबर पाहिला तर 7 आहे. 2007 ला कॅप्टन्सी घेतली. 2017 साली कॅप्टन्सी साठी लोकप्रिय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जेम्स बॉन्डचा तुम्ही आकडा पाहिला तर 007 आहे आणि महेंद्रसिंग धोनीचा सुद्धा 7 हा आकडा लोकप्रिय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी पुरुष सज्ज होतात. ही लाजवाब गोलंदाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठे त्याच्या चेंडू पडल्यानंतर घरकन फिरकी घेतो. फलंदाजाची फिरकी मात्र घेतोय. निर्धाव चेंडूचे सांगता निर्धाव चेंडूच्या समाप्तीमध्ये पाहायला मिळतोय. आदरणीय माननीय एकनाथजी दादा गायकवाड यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. दोपहर का खाना और आपका यहाँ आना बेहद अहमियत रखता है. जरूर मी म्हणतो की आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर सर्व प्रत्येक मान्यवरांची माझी सर्व एक भल्यामध्ये आयोजनामध्ये येणं गरजेचं असतं. एकनाथ दादाजी गायकवाड यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. तसंच गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर सर्व असलेला सामना आपण पाहतोय. म्हणजेच एका बाजूला पाहिलं गेलं तर चॅम्पियन्स आणि एका बाजूला सुपरस्टार संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बसला सचिन सारखा खेळाडू या मैदानामध्ये सातत्यपूर्ण खेळ 365 दिवस तुम्ही म्हटलं तरी सुद्धा योग्य ठरणार नाहीये. कारण की सचिन सारखा खेळाडू या मैदानामध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळत असतो. तो सचिन आता मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना लाजवाब क्रिकेटचं आयोजन, लाजवाब क्रिकेटची पर्वणी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. क्रिकेटचा भूतपूर्व संग्राम आई प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचं वैशिष्ट्य असं की हे आयोजक जिल्हा आयोजक तुम्ही पाहताय की एक सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये असणारे अर्थातच 19 ते 22 वर्ष असणारे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सज्ज होताना दिसेल. धावसंख्या दाखल करतील गेले. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा दाखल करतील गेले. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसत सचिन रुपरे खेळाडू तुम्ही पाहताय. 365 दिवस हे त्याचं लाडकं मैदान आहे आणि याच मैदानावरती तो खेळत असतो. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सदवलं जातं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातो. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला लॉंगआउटच्या दिशेने किंवा बैलपेक्षा लॉंगआउटच्या दिशेने तैनात केलं जातं. एका बाजूला लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मिडविकेट दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं. सुपर तुम्ही पाहताय की पॉवर प्लेचा हे षटक आहे. मंडळाकडे पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी सज्ज होताना धावसंख्या दाखल करतील का म्हणजे 7 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतं समी म्हटलं तर सुनील गावस्कर. मात्र सुरेख पद्धतीचा फटका चेंडू हवेमध्ये 1-2 and pick up. गोलंदाज मात्र बाद. चले केतन आला सांग थँक्यू आला सांग. बघते
गोलंदाज सज्ज नंबर 16 एक पदाची चेंडू टाकणारा गोलंदाज हा मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते. एकी केली जाईल तदवर मात्र एक धाव स्वरूप पूर्ण केले गेले. या मात्र एक धाव स्वरूप येते 22च्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव धावसंख्येमध्ये 50 भर धावसंख्या दाखल करून दाखवली जाते. 22 जातुका 22 आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26 पालन केलं जात आहे. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये 50 भर धावसंख्या दाखल करते. 8 धावा धावपरिकावरती लगावल्या गेल्या. 8 धावा धावपरिकावरती आपण पाहू शकतो. गोलंदाजाची सलाह या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पद्धतीची गोलंदाजी डाव्या शिवाजी टाकणारा चेंडू डाव्या शिवाजी टाकणारा चेंडू जर का पाहिलं गेलं तर दिशाहीन गोलंदाजी करणारा गोलंदाज या मात्र डाव्या शिवाच्या वरती चेंडू टाकला जातो. लाशबाद गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू पाहायला मिळाला. लाशबाद गोलंदाजी सुरेख पद्धतीची पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी कुसळणी हा गोलंदाज आला आणि निश्चितच मी म्हणेन की फलंदाजांना जखून ठेवण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो. पंचांना विनंती जो काही वेळ वाया जातो तो मात्र वेळ वाया जाऊन देऊ नका. वायू वाया जाऊन देऊ नका. आदरणीय माननीय भगवानजी विचारे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. खूप टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीचा फटका एक ग्राइंडेड बुलंदी बावर फटकाची दुसऱ्या वर्षाच्या बाहेर 4 धावांसाठी. त्यावेळी मात्र गेम गमण्याचे असे निकली की जसे मानबंधूक सुगुरू. आदरणीय गणेश पाटील माजी नगरसेवक यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. निश्चितच म्हणेन की आदरणीय मान्य सन्मान्य सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. तर तमाम मान्यवरांचं स्वागत करतो. आणि आजचा हा 3.5 मुहूर्तापैकी असणारा आजचा हा दिवस तर निश्चितच विनोदजी साखळीचे हे रहिवासी आहेत. तुम्ही रत्नागिरी जिल्हा खेड तालुका त्या ठिकाणावरून विनोद आज सांताक्रूज या ठिकाणी रहिवासी आहेत आणि या ठिकाणावरून या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. आपण आलात आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये झालं गोलंदाज पुन्हा सशक्त होतं. धावसंख्या दाखल लागवली जाते. 12 धावा फलकावर सुरेख पद्धतीचा चेंडू लाशबाद गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला जगून ठेवण्याचा कार्य करणारा हा गोलंदाज. मित्रांनो 12 या आकड्याची जादू सांगायची झाली तर युवासी या खेळाडूचा जन्मदिवस तुम्ही पाहिलात तर 12 आहे. त्याचा जर्सी नंबर तुम्ही पाहिलात तर तो 12 आहे. त्याचा जन्म महिना पाहिलात तर 12 आहे. त्याचा जन्मदिवस ज्या वेळी जन्म झाला ती दुपारची 12 आणि सेप्टेंबर सुद्धा होतो तो म्हणजे 12. मैदानाच्या आतमध्ये 12 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. विनोद यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सांताक्रूज इथं रहिवासी आणि आज या स्पर्धेसाठी विकसित झाले की लाजवाब क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची एक स्पर्धा समोर पुढे येणारा दिसणार आहे. 1 लाखाचं आयोजन गोलंदाज सज्ज बहुधा हार घेण्याचा प्रयत्न केला जातो. शॉर्ट क्रिकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्येकडे 50 भर धावसंख्येला बलकावती 3 धावा धावपरिकावरती लगावलं जात आहे. षटक मात्र समाप्ती होते. 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येला बलकावती घालून 3 धावा बलकावरती लगावल्या जात आहेत. बसल्या
चला क्षेत्ररक्षण थोडं सजून घ्या. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू लक्ष मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. माझ्या संघाचं संघनायक या मैदानामध्ये ज्या वर्षी आलो त्यावेळेपासून चेतन पवार यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. आपण आलो आम्ही आपले आभारी आहोत. तसंच या मैदानावरती ज्या वेळेपासून आलो आज मला इथे 1.5 ते 2 वर्ष व्हायला आली आहेत. वसईचा रहिवासी आहे. वसईमध्ये क्रिकेट खेळणं आणि समालोचन त्या ठिकाणावरून पुढे आलो आणि आज माझं या ठिकाणी रहिवाशीसाठी आहे खांदा गल्लीमध्ये. ज्यावेळी या मैदानामध्ये सरावासाठी होतो चेतन यांचा कॉल चालू असतो तर त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. सर्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदरणीय माननीय सन्माननीय एकनाथजी गायकवाड साहेब आणि गणेश साहेबांचं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचं वैशिष्ट्य साहेब असं की ऑर्गनायझर जे आहेत ते 19 ते 22 वर्षाच्या मधले आहेत. एक प्रमुख आयोजन पाहायला मिळतं. या आधी जर का पाहिलं बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा भरवायची आणि सत्यनारायणची महापूजा असायची. 1,500 ते 2,000 भाविक त्या ठिकाणी जरूर म्हणेन त्या प्रसादाचा लाभ घ्यायचे. आणि आज एक भर मोठं आयोजन युट्यूबच्या माध्यमातून 198 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. विनंती असेल पीटीस पनवेल टेस्ट क्रिकेट विनंती आहे की आदरणीय माननीय सन्मान यांचा स्वागत समारंभ केला जातो आणि हे वैशिष्ट्य असं आहे की बॅनर आहे आणि त्या बॅनर्स तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र सुरळीत पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. तुम्हाला मिळतोय दिशाहीन गोलंदाजी लाईट प्लस वर अशा 2 धावा धावसंख्या अंकगतीला बनली जाते. 15 धावाचा महत्व सांगितलं तर 15 मार्च 1877 साली एमसीजी मेलबर्नमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना झाला होता. 15 नोव्हेंबर 1989 साली भारतीय संघाचा सचिन रमेश तेंडुलकर पहिला सामना खेळला होता. त्यामुळे सुरळीत पद्धतीचा गोलंदाज या मात्र एक डावी इष्टी चालणारा चेंडू त्याचा उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जातं. एकेरी धाव येते धावसंख्येला पैकी गणली जाते 16 धावाचं महत्व सांगायचं झालं तर या शवाब क्रिकेट जर का पाहिलं 16 नोव्हेंबर 2013 साली सचिन तेंडुलकर शेवटच्या वेळी मैदानाच्या आतमध्ये आला होता. मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्येला अपरकती लगवली जाते. तुमची एकेरी धावची मदतीने 17 धावा अपरकती लगवल्या जातात. 17 हा आकडा समोर आला. लगेचच आठवण झाली की म्हणजेच 1347 फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज, 18,811 चेंडू टाकणारा गोलंदाज, 1,992 षटक टाकणारा गोलंदाज अर्थातच मुखय्या मोठी करत याचा जन्मदिवस. धावसंख्येला अपरकती 17 धावा अपरकती लगवली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ श्रीकांत हा गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं श्रीकांत मोलगी हा गोलंदाज शिववीक या नावाने प्रसिद्ध असणारा गोलंदाज ब्रह्माबॉय या संघाकडून सातत्यपूर्ण खेळ 11 अर्थात ब्रह्माबॉयज या संघाकडून खेळत असतो. त्याचं नाव जरूर समोर येतं. गोलंदाजीसाठी श्रीकांत हा सज्ज होताना दिसतोय. धावसंख्येला फलकवती पाहिली तर लगवली गेली ती म्हणजे 17 धावा त्या फलकवती लगवल्या जातात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सज्ज होताना दिसतोय. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा करत असल्या लाईव्ह प्रक्षेपण केली जाते. 198 देशांमध्ये तब्बल लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रीकांत सज्ज झालं. मतभेद प्रहार शिवांच्या तलवारीसारखा चेंडू होती. प्रहारच्या दिसून षटकार येणाऱ्या 6 धावांची मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्या होणार. धावसंख्या इतक्या झपाट्याने वाढते ज्याप्रमाणे आज आपण पाहतो पेट्रोल आणि डिझेलचे भाव ज्याप्रमाणे वाढतात, ज्याप्रमाणे मुंबईतील टॅक्सीचं मीटर त्याप्रमाणे वाढतो त्याप्रमाणे धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्येला काहीतरी पाहिली गेली तर लागवली जाते. तब्बल 23 धावा कौफी लगवल्या जातात. षटक क्रमांक 3 मार्ग असतात आणि मी म्हणेन की निश्चितच धावसंख्येला आकार देण्याचं कार्य त्या फलंदाजाच्या या षटकाराने पाहायला मिळते. धावसंख्येला कधी पाहिली गेली 23 धावा दाखल करते. 3रं षटक मार्ग असतात. चालू असलेला सामना आपण पाहतो तो म्हणजेच APL चॅम्पियन आणि APL सुपरस्टार या 2 संघांमध्ये चालू असलेला घमासान युद्ध इतक्या जवळ टक्करचे प्रश्न उत्तरच्या 2 कदमात बनले असेल प्रयत्न केला जातो. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे. धाव चेंडूची सांगता धाव चेंडूची समाप्ती. यामध्ये मैदानामध्ये काय झालं होतं हिमरलेनचा चेंडू पाहायला मिळाला. हिमरलेनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. शरीरापासून गोल खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. धाव चेंडूची सांगता धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या वरती विरोध बेल्स आहे पण ते बेल्सची एक घटना अशी आहे की
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी बॉल्स आतमध्ये एलईडी बॉल्स आले त्या बॉलची किंमत हे आयफोन पेक्षा जास्त महागडी आहे. गोलंदाजीसाठी बोलत पाहिजे गेल्यास टप्प्याचा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू विकला झूम मध्ये जाणारा हा पाटिका एक डाव येते चेंडू मैदानाच्या आतमध्ये जायचं चेंडू थोडासा बाहेर गेलाय मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू द्यायचा धावसंख्या दाखल लगवली जाते ती म्हणजेच 24 धावा दाखल लगवली जात. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. 24 आकड्याबद्दल सांगायचं झालं तर 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्मदिवस आपण पाहिला. 34,447 धावा लगावण्याचा कारनामा त्याच्या माध्यमातून झालाय. जगातील 100 शतक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि निश्चितच मी म्हणेन सचिन तेंडुलकर 100 सामन्यांमध्ये 49 शतक झळकावले आणि तब्बल पाहिलं गेलं तर 140 झेल त्याने पकडले. 2016 चौकार त्याने लगावले आणि तब्बल 196 षटकार त्याने लगावले. 47.86 च्या गतीने धावगती गोळा करणारा फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर याचा जन्मदिवस 24 आहे आणि 24 आपल्यामध्ये असणारी जादू अशी की जगातील एकमात्र फलंदाज आहे सचिन तेंडुलकर. 24 दिवसामध्ये 5 मॅन ऑफ द मॅच घेण्याचा मानकरी तो आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रीकांत पुन्हा एकदा सज्ज होईल तर सलम मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतोय म्हणजे मारू आणि समतोल फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुनश्च सज्ज होताना दिसतोय म्हणजेच श्रीकांत वसंतरा करतो 24 धावा धावकावरती लगावले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो आणि डान्सिंग विकेट घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही पूर्तता येत नाही. बॅटची काळा जर विकेट गेली होती क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धावसंख्या दाखलकावरती 25 धावा दाखलकावरती लगावल्या जात आहेत. 25 धावा दाखलकावरती आपण पाहिलं गेलं. येणाऱ्या कालावधीमध्ये जर सांगायचं झालं सांता क्रूज असेल अर्थातच परळ असेल या ठिकाणी 136 षटकात नंतर सुप्रीमो ट्रॉफी येते. त्यानंतर टिळकनगर येथे होणारी 2 लाखाची स्पर्धा आपण पाहू शकतो. त्यानंतर गोवंडी येथे होणारी 1 लाखाची स्पर्धा. त्यानंतर क्रिकेटमध्ये बहुत मोठ्या स्पर्धा येतात. क्रिकेटमध्ये मी म्हणेन की क्रिकेटला सुगीचे दिवस आले. 4 लाखाची सुप्रीमोची स्पर्धा गतवर्षीचा विजेता विनस स्पोर्ट्स नालासोपारा आणि गतवर्षी विजय केलेली यामध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडते फलंदाज रनआउट होईल का यस आपल्या पतून क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतो. गतवर्षी विनस स्पोर्ट्स नालासोपारा हा संघ विजयी झाला होता आणि नजीम बिल्ली या गोलंदाजाला मात्र देण्यात आली होती ती म्हणजे अशा गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. सुप्रीमो चषक गतवर्षीची स्पर्धा टेनिस क्रिकेटचा नाईटचा विश्वचषक धावसंख्या दाखलकावरती लगावले गेले. जर का पाहिली गेली 26 धावा दाखलकावरती लगावले गेले. क्रिकेटमधला शुभ आकडा मुंबईमध्ये आतंकवादी हमला सुद्धा 26/11 2008 साली झाला होता आणि मुंबईमध्ये अतिवृष्टी सुद्धा 26 जुलै 2005 साली झाली होती. मुंबईसाठी असणारा शुभ आकडा आहे तर गुजरातसाठी हा शुभ आकडा सुद्धा आहे कारण की 26 जानेवारी 2001 मध्ये मुंबई येथे गुजरात येथील कच्छ इथे भूकंप झाला होता. एक छोटीशी विश्वासगृह कटबंधर मैदानाच्या आतमध्ये पडली. तर सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाशी तरी एक बाईकची चावी आहे. मला वाटतं पॅशन बाईक असावी. गोलंदाज सज्ज होतं. सुरळीत पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅकफूट वरतून शेवटच्या मोमेंटला डेलिकेट कट करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला डेलिकेट कट म्हटलं जातं. चेंडूला येऊन द्या तर नंतर चेंडूला दिशा द्या तसा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहनजी भटकर आदरणीय माननीय रोहनजी भटकर माझा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल तर समालोचन कक्षावरती याचं त्वरित या. गोलंदाज सज्ज होतं. पुनश्च जोरदार प्रहार एक सुरेख पद्धतीने शॉट केला जातो. सचिन त्या ठिकाणी येतो. कोणती चूक करत नाहीये फलंदाज मात्र बाद. सचिन धोत्रे हा खेळाडू वर्ग पाहिला तर या मैदानावरती 365 दिवस क्रिकेट खेळत असतो आणि झेल हा तो कधी सुटणार नाहीये कारण की हे त्याचं लाडकं मैदान आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना कधीही चुकी त्याच्याकडून होत नसते. मैदानाच्या आत पाहिलं गेलो तर फौजच्या ताब्यात लगवले गेले म्हणजे 26 धावा दाखवते लगावले. क्रिकेटच्या लाल शहर क्रिकेटचं आयोजन आपण पाहतो. लाल शहर क्रिकेटच्या आयोजनामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग बहुमत सोहळा मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. हौसिका दाखल
सगळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतो. धावसंख्या दाखल करते 26. एक चेंडू चढू दिला जाईल पण आमच्याकडे जरूर वळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 23चं पालन केलं जातं. भूत चेंडू अर्थात डेट चेंडू घोषित केला जातो. षटक क्रमांक पाहिलं गेलं तिसरा मार्ग असतं. तिसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झाला. 26 चेंडू 26 धावा आपण 14 षटक मार्ग असत आहे. गोलंदाज सज्ज होतं. जोरदार हार करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने घेऊन काढलेला फाटका. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. एक सुरेख पद्धतीचा फाटका. तर का तुम्ही सैराट हा सिनेमा पाहिला असेल तर नागराज मंजू यांनी सिनेमा केला होता. त्यावेळी समालोचन केलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं एकच धाव वातावरण पाहिजे. फक्त पाहायला मिळाला. धावसंख्या दाखल करते 30 धाव दाखल करते गेलं जात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुनश्च सज्ज होताना दिसेल. धावसंख्या दाखल करणे पाहिली होईल तर 30 धावा दाखल करते लगवल्या जात आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला जातो. फर्नीच्या दिशा फलंदाज मात्र तुम्ही फळाची बॅट. रायता आहे थंडी रायता आहे तर टीव्ही शोचा उपयोग कृषीबाबत प्रेक्षकांच्या माहितीसाठी युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्याचे प्रेक्षक लाईव्ह प्रेक्षक राहतात त्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना चॅम्पियन्स त्याचप्रमाणे सुपरस्टार दोन संघांमध्ये चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. नवीन फलंदाज पहिला गणेश. गणरायाचं नाव आलं आणि लगेचच मी म्हणेन गणरायाचं नाव जोडून येत आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश होतो. गणराय हा मात्र संकट मोचक असतो आणि गणराय आपल्याला कोणत्याही संकटावरती धावून येत असतो. आता मात्र गणेश हा मात्र संकट जरूर आहे आपल्या संघावरती आणि ते संकट कसं दूर करतो हे पाहणं गरजेचं. शेवटचं षटक अजून सुद्धा शिवत आहे आणि काही शेवटचा खेळ शेष असणारा मैदानाच्या आतमध्ये मोठी फलंदाजी मोठी फटकेबाजी जरूर करावी लागणार आहे. कारण की एक मोठी स्पर्धा मोठं आयोजन पाहतो आपण आणि निश्चितच म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये युट्यूब हा प्रकार आला. युट्यूबवरती लाईव्ह प्रेक्षेपण आलं आणि प्रत्येक खेळाडू दुबई असेल कत्तार असेल US असेल या ठिकाणावरती जाताना पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडू भारताबाहेर गेला. जर तुम्ही पाहिलं गेलं तर रायगडमध्ये आला तर रायगडमधील एक मात्र खेळाडू आपण भारताबाहेर पाहिला होतो. 2 खेळाडू आपण पाहिलं होतं. सुधीर तांडे आणि विश्वजित ठाकूर. त्यानंतर योगेश पेंडकर असेल रायगड या मात्र फलंदाज भाग वस्तुचित्रित्या बाद होतो. रायगड क्रिकेट म्हटलं तर योगेश पेंडकर उर्फ घाऱ्या गेला. त्यानंतर तुम्ही पंकज जाधव उर्फ माट्या पाहिला. त्यानंतर शिरुगी अर्थातच श्रीकांत मोलगी याला मात्र पाहिलं. त्यानंतर तुम्ही सुधीर तांडे याला पाहिलं. रायगड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. त्यानंतर तुम्ही विश्वजित मेघनाथ ठाकूर या खेळाडूला पाहिलं उर्फ मोत्या. हे खेळाडू जे भारताबाहेर खेळण्यासाठी गेले होते. भारताबाहेर पहिले जाणारे 2 खेळाडू उस्मान पटेल यस विनोद उस्मान पटेल सुद्धा तुम्ही तरुण जसा खेळाडू पाहिला जो भारताबाहेर गेला होता. भारताबाहेर 2 खेळाडू प्रथमतः भारताबाहेर गेले होते. भरत लोहार आणि अस्लम शेख. अंधेरी DM नगरचा असणारा हा खेळाडू अस्लम शेख एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून पाहायला मिळतो. परवाच्या दिवशी विक्रम केला 6 चेंडू 6 षटकार मारून अस्लम शेख वय वर्ष 43. भरत लोहार पाहिलं गेलं लाजवाब क्रिकेट सचिन तेंडुलकर म्हणून संबोधलं जातं. भरत लोहार याला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर धावसंख्या दाखल करते लगवली गेली. तुम्ही तब्बल आणि तब्बल आपण पाहू शकतो 30 धावा आपण करते लगवल्या जात आहेत. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये अस्लम शेखची सुद्धा स्पर्धा आहे. एसटी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. लाशवाब एसटी सोडून जाणारे चेंडू निश्चितच तुमचं आमच्याकडे बघतात अवंतर धावची घोषणा केली जाते. एक्सरसाइज दोन्ही हातामध्ये फैलावली जात आहेत. गोलंदाजाला दंडित केलं जातं. 1 धाव येते. धावसंख्या दाखल करते लगवली जाते. 31 धावा दाखल करते लगवले जात आहेत. अंधेरी DM नगरमध्ये एक स्पर्धा येते. अस्लम शेख यांची इंटर कॉलनी असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीचितरित्या बाद केला जातं. यष्टीचितरित्या बाद करणारा हा यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर का तुम्ही व्हायला गेलं डोळ्याची पापणी लावायला 0.10 सेकंद इतका कालावधी लागतो. पण महेंद्र सिंग धोनी हा मात्र यष्टीची कालावधी लावतो 0.9 सेकंद. लाजवाब यष्टीचित करतो. KP या गोलंदाजासाठी लाजवाब गोलंदाजी
5 धावा या गोलंदाजाने केले. पर्पल कॅपचा हवालदार ठरणार. दोन षटक हाताळले, 5 गोलंदाजी. किती याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये वेळ वाया जातो मित्रांनो. वेळ वाया म्हणून देऊ नका. 2 वाजून 15 मिनिटं झाले. जाऊया धाव मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा थापलकवती लगावली गेले. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु असतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. चक्को हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. धावसंख्या थापलकवती लगावली गेले 31. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या मध्ये चेंडू काही येत नाहीये. शरीराचा गुण ठेवणारा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर वेगच्या दिशेने ज्या ठिकाणी पंच उभे पहिल्यांदा त्या ठिकाणी एक धाव इथे धावसंख्या थापलकवती लगावली जाते. 32 धावा थापलकवती लगावले जात आहेत. आणि पहा एक छोटासा खेळ मैदानामध्ये शाळेवरती आला आणि पॉइंट जरूर म्हणे विक्की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि निश्चितच संजयजी ओपी साहेबांकडून विक्की यासाठी 500 रुपयाचा हकदार करतोय. का फलंदाज मात्र बाद होतो निश्चितरित्या. ऍडम गिलक्रिस्टची आठवण होते. 417 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आहे. यशांच्या पाठीमागून लाशोधात कामगिरी ऍडम गिलक्रिस्ट याच्या माध्यमातून पाहायला मिळायची. क्रिकेटमध्ये ऍडम गिलक्रिस्टनी एकच चेंडू टाकला आणि एका चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं. संपूर्ण त्याच्या एंटायर करिअरमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या थापलकवती पाहिली तर 32 धावा थापलकवती लगावली गेल्या. 500 रुपयाचा हड्डा ठरला असता विकी. एक षटकार जर का त्याने लगावला असता. संजयजी भोपी साहेब आदरणीय माननीय सन्माननीय संजयजी भोपी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक करण्यात आलं होतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज मनुष्य सज्ज होतं. 32 धावा थापलकवती लगावल्या. मोठा प्रहार केला जातो. कव्हरच्या दिशेने घेऊन काढलेला फटका. चेंडू बहारदार झेल मात्र मित्रांनो एक लाजवाब झेल रोमंजित पुरस्कार. क्रिकेटमध्ये उलटं जाऊन झेल पकडणं हे सगळ्यात अवघड असतं. कारण की जजमेंट मिळत नसतं चेंडूची. चेंडू कुठे जाईल मात्र पाहायला मिळत नसते. क्रिकेटमध्ये 40 वेळा हॅट्रिक झाली आहे. 40 गोलंदाजाने हॅट्रिक घेतली. जेम्स फॉकनर हा 40वा गोलंदाज होता. गोलंदाज या मात्र हॅट्रिक वरती आला. साहेब पैसे लावता या. प्रदीपजी इंगळे यांच्याकडून जर षटकार लागायला गेला तर 500 रुपयाचा हकदार असणार आहे. गोलंदाज हॅट्रिक वरती येऊन पोहोचला. पहिला गोलंदाज कोण होता नाव सांगेल. मोठा प्रहार केला जातो. हॅट्रिक घेतली जाईल का. या गोळी मात्र क्षेत्रफळाची चूक म्हणेन मी. हॅट्रिक झाली असती. 2 पावलं पुढे आला असता. झेल मिळाला असता. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 36 धावा थापलकवती लगावली. एका बाजूला पाहिलं गेलं सचिन भोपरे तुम्ही स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट मध्ये पाहू शकता. रेड कॅप आणि निश्चितच म्हणून 365 दिवस या मैदानावरती खेळणारा हा खेळाडू. आणि त्याच्यावरती जास्त ना जास्त सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल की मैत्रीय सारख्या बिल्डिंग असू दे, पोलीस स्टेशन असू दे अथवा तुमच्या महात्माची बिल्डिंग असू दे, या ठिकाणावरती षटकार लगावण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आहे. पण आमच्याकडे भेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चे पालन केलं जात आहे. एका बाजूला स्टेट बँकचं ATM घ्या, एका बाजूला मैत्रीची बिल्डिंग घ्या, एका बाजूला पोलीस स्टेशन घ्या आणि महत्वाचं बिल्डिंग घ्या. मोठा प्रहार गेला. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येते. अभय क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची फेकी केली जाते. धावसंख्येमध्ये दुहेरी अंकामध्ये पुढे सरसरताना दिसते. 38 धावा थापलकवती लगावल्या गेल्या. 38 धावा थापलकवती लगावल्या जात आहेत. धावसंख्या थापलकवती 39 धावा थापलकवती लगावल्या. माफ करा 39 धावा थापलकवती लगावल्या. काही चेंडूचा क्लिश विषय एका बाजूला आपण पाहू शकतो की नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ घरी पाहायला मिळतो. आणि त्यांच्याकडून कशी कामगिरी केली जाते. चक्कोर गोलंदाजीसाठी सध्या मोठा फटका केला जातो. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू खाली येतो. झेल मात्र दिवशी धरणीला बांध आणि ओव्हर हॅट्रिक सुद्धा राहून जाते. धावसंख्या मात्र 4 ने केली सरसंख्या. 43 धावा थापलकवती लगावल्या. 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकामध्ये 43 धावा थापलकवती लगावल्या आणि 44 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग. एक छोटी शिक्षण असेल. पुढील सामना मी अनाउन्समेंट करतो. पुढील सामना आपल्या समोर येणार आहे तो म्हणजेच किंग 11 वर्सेस हिरोज या 2 संघांमध्ये असणार आहे.
पुढील सामना तुम्ही तयार राहायचा संपूर्ण समोर घेऊन ज्या मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळी मात्र तुमचा नाणेफेकीचा गोल केला जाणार आहे पुरुष आणि त्याचबरोबर किंग्स पुरुष संघाच्या समोर ऐकून विनंती आहे पुरुष आमच्या जवळ उपस्थित राहा ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी मात्र तुमचा नाणेफेकीचा गोल केला जाईल पाणी दे ना पाणी दे थांब एक मिनिट थांब